कारण एकूण 7 मॅच आज आपल्याला कव्हर करायचे. पहिल्या म्हणजे आजच्या रात्रीतील तालुका आपला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होते. फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो स्वर्गीय सम्राट सुर्वे स्मृती 11 चिंचवली गोहे प्लस वेताळदेव चांभारली. सलग 3 वेळा वेताळदेव चांभारली हा संघ फायनलमध्ये जाताना आपण पाहतो. या दरम्यान सन्माननीय उज्ज्वलजी पाटील साहेब देवणावेहून, पांडुरंगजी पाटील मिडकुटवाडी आणि आटू भुरके साहेब देवनावेचे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आणि पेन पूर्व विभाग म्हटल्यानंतर मैत्री ग्रुप सातत्यानं नाव हे प्रत्येकाला आवर्जून मी घेतलं जातं आणि मैत्री ग्रुपचे सर्व शिलेदार अमर दळवी आणि त्यांच्या सर्व शिलेदारांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा. मॅच ऑन. पहिले षटक टाकण्यासाठी येतोय दादरचा नसीब नाईक. समोर रमेश पवार बॅटची आतमधली कडा घेतले. बॉल ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईन लेगला. पेन पूर्व विभागाचे उत्कृष्ट समालोचक अमोलजी एरणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. आमचे ज्येष्ठ समालोचक दिनेशजी एरुणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही स्वागत असेल. प्रेक्षकांना विनंती आहे की स्टेजच्या समोरील जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडे मागे व्हा. प्रेक्षक जे स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला आहेत त्यांना विनंती करतोय की आपण मागे या. अमरजी दळवी आपणास विनंती आहे की आपल्या सर्व शिलेदारांना घेऊन आपण व्यासपीठावरती या. मैत्री ग्रुपचे सर्व शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. दादरचा हा खेळाडू पेन दादर पेन वर्सेस पनवेल अशी लढत. प्रेम 11 पेन. खातं उघडले ते रमेश पवारने. 1 धाव फलकावर. ऑन साईडला हा फटका मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. आउटफील्ड फास्ट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी, परंतु 2 धावा इथे वाचवू शकला नाही क्षेत्ररक्षक. सुशांत शेळके ऑन ड्राईव्हचा चांगला फटका त्याने खेचला होता. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल आहे ती मात्र 3. नेक्स्ट मॅचसाठी देखील तयार राहा. सन्माननीय हरिश्चंद्र दादा पाटील आणि त्याचबरोबर दामोदरजी चव्हाण साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. खोदून काढला हा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतले. परतावा लागेल सुशांत शेळकेला. या पुढील 8 जे संघ खेळणार आहेत, जर का आपल्याला वेळेत सामने पार पाडायचे तर तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटच दिली जातील. या 20 मिनिटांच्या वरती तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. तुम्ही जर का जास्तीचा वेळ घेतला तर तुम्हाला आयोजकांकडून पॅनलाइज करण्यात येईल. कारण सर्व मॅचेस अगदी वेळेत पार पाडायचे. तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. नागेश्वर मित्रमंडळ खाणाव आयोजित उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा. नवीन बॅट्समन प्रशांत पाटील हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाकडून सज्ज झालाय खेळण्यासाठी. गोलंदाजी करतोय नसीब नाईक. प्रेम 11 पेन या संघाकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक. नसीबचा चेंडू बॅटची आतमधली कडा घेतले. बॉल निघून चालला लॉंग स्टॉपला. मिळालाय हा नशिबाचा चौकार हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमसाठी. लवकर प्रस्थापित होतो निखिलजी. कारण हा जो झटपट खेळ आहे कदाचित अगदी आपण सगळ्यात फास्ट खेळ कोणता असेल फॉर्म्युला 1 नाही तर शर्यत. झटपट होते म्हणून सर्वांना आवडते. झटपट खेळ प्रेक्षकांना लवकरात लवकर आवडतात. 4 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. नसीब नाईक ज्या पद्धतीनं उडी घेतो गोलंदाजी करत असताना त्याचा इथे फायदा. बाउन्सर टाकलाय. सन्माननीय शशिकांतजी मोरे साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आपटीचे त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल व्यासपीठावर. सहर्ष स्वागत. उपसरपंच चषक 2022 मध्ये आदरणीय मंगेशभाई पाटील यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. नसीबचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. बॅकलिपचा इथे चांगला वापर, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची सांगता करतोय नसीब नाईक. पहिलं षटक इथे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकांच्या ती धावसंख्या हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमची ती मात्र 1-7. टीम मीटिंग नको आणि टीम मीटिंग खेळपट्टीवरती नको हे लक्षात असू द्या. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. पंच बिनधास्तपणे आता खेळाडूंना पॅनलाइज करा.
टीमला पॅनलाइज करा, जास्त वेळ घेऊन देऊ नका, कारण हे सर्व कसलेले खेळाडू आहेत. हे काय एका गावातले खेळाडू नाही आहेत की एकत्रित थोडं टेन्शन आल्यानंतर दबावामध्ये येतात. ते कसलेले खेळाडू आहेत. त्यांना माहिती एकाला मार पडला, दुसरा चांगली गोलंदाजी करणार, एकाने चेंडू अगदी घालवले म्हणजे निर्धाव खेळला तरी दुसऱ्याहून आक्रमण करणार. पहिलं षटक झाले समाप्त. धावसंख्या ती मात्र 7. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिले ते आदरणीय तानाजी भाऊ श्रीखंडे, खाणावचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर गौळवाडीचे सुजितबाई शिंदे यांच्याकडून आम्हाला ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची सामाजिक कार्यकर्ते गोळेवाडी आदरणीय सुजितबाई शिंदे यांच्याकडून आम्हाला ही बाईक देण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत ते आम्हाला सन्माननीय अंकुश अप्पा शिंदे, माजी सरपंच खानाव यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या ती मात्र 7. गोलंदाजीसाठी येतोय कुणाल शिंदे. मोरिया 11 बोरगाव या संघाकडून खेळणारा हा खेळाडू रमेश पवारचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचतोय तिथपर्यंत. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र जोडल्यात. रमेश पवारवरती आता धावाची जबाबदारी असणारे सर्वांनाच ठाऊक आहे. एक्सपिरियन्स बॅट्समन आहे. एकतर्फी सामना खेचण्याची ताकद आहे या खेळाडूकडे, सर्वांनाच ठाऊक आहे. लेफ्ट हँडेड आक्रमक बॅट्समन. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 9. दुसरं षटक. 4 ओव्हरचा हा सामना. पहिलीच मॅच तालुका हाफची. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी विरोधात प्रेम 11 पेण. 2 तालुके एकमेकांच्या विरोधात. ऑन साइडला फटका, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू काढलाय. सीमारेषा पार, चौकार. चार धावा इथे जोडल्या जातील आणि या 4 धावेने स्कोर जाऊन पोहोचलंय ते 13 वरती. 1-13. चांगली सुरुवात आता बॅटिंग करतोय रमेश पवार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा अवघ्या आल्या होत्या 7. नसीबनं काय षटक टाकलं नसीब नाईक. आणि त्यानंतर कुणाल शिंदेच्या विरोधात इथे चौकार लगावलाय तो रमेश पवारने. काय सामना रंगला होता अगोदरचा सेमीफायनलचा. फायनलमध्ये प्रवेश केलं. बॅटची कडा घेतले. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. एक चांगला संघ बांधलाय प्रेम 11 पेण हा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणारा हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा देखील तुल्यबळ लढत आहे. एकाच कॅलिबरचे हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. या दरम्यान आमचे सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. सर्व पाहुणे मंडळी या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल समोर खेचलाय. ताकद लावली या फटक्यावरती. बॉल निघून चाललाय. स्क्रीनवरती आदळतोय. आणखी 4 धावा रमेश पवारसाठी. रमेश पवार चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार आतापर्यंत त्याने खेचलेत. प्रवीणजी बोरले साहेबांचं देखील आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा जोडल्या गेल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय 17 वर. आता चांगली बॅटिंग करत असताना रमेश पवार बॅटची कडा घेतले. नो +4. 5 धावांचा बोनस हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमला. देखील एक गोष्ट जरूर मी सांगेल की यंगस्टर बॉलर आहेत. उपसरपंच चषक 2022 मध्ये इतकी मोठी स्पर्धा खेळत आहेत. खरं तर मी मैत्री ग्रुप आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी हा जो सर्व नवीन खेळाडूंना, त्यामध्ये एक्सपिरियन्स प्लेअर देखील हे चांगल्या स्पर्धा खेळलेले आहेत, परंतु या नवीन खेळाडूंना जे संधी देत आहेत ना, कधी कधी होतं असं की या मॅचचा प्रेशर येऊन जातो एखाद्या मोठ्या स्पर्धेचा आणि त्या प्रेशरमध्ये थोडी गोलंदाजी करतोय आणि गोलंदाज कुणाल शिंदे आणि त्याच्या विरोधात आक्रमण देखील चांगलं करतोय रमेश पवार. फ्रीडचा चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने बॉल ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. प्रेक्षकांसाठी पहा किती छानपैकी स्टँड आहे. प्रेक्षक बसून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सिंगलने स्कोर मात्र पुढे वधारतोय. जाऊन पोहोचलाय तो 23 वर. 23 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहा. ओम साई भंगारपाडा विरोधात जय हनुमान कुंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. ओम साई भंगारपाडा विरोधात जय हनुमान कुंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी त्वरित या.
नेक्स्ट मॅच असेल आजच्या रात्रीतील. फिल्डिंग मध्ये बदल. एकूण धाव संख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या अवघ्या 7. थोडा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. बॅटची आतमधली गडा घेतली प्रशांत पाटीलच्या. निर्धाव चेंडूची ते सांगता करत असताना 2 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी टीमसाठी. आणि धावा आहेत त्या मात्र 23. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 16. चला पुन्हा एकदा सूचित करतोय की टीम मीटिंग घेऊ नका. सन्माननीय शशिकांतजी मोरे साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती झालं. मी विनंती करेल मंगेशभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय शशिकांतजी मोरे साहेब आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब. त्यांचाही शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय आदरणीय मंगेशभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या पाहुण्यांचा आपण सन्मान करावा. आदरणीय सुरेशजी पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र सिद्धेशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. विनयजी ठोंबरे हे देखील त्यांच्या समेत उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत असेल. दिनेशजी येरुणकर ज्येष्ठ समालोचक त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अमोलजी एरणकर पेणपूर्व विभागातील एक उत्कृष्ट समालोचक ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज ओमकार पाटील. रावे संघाचा हा गोलंदाज. 2 षटकात धावा आल्यात कोलवाडी टीमसाठी 23. रमेश पवारचा हा फटका फ्लिक केले बॉलला. स्क्वेअर देखील फिल्डर त्या ठिकाणी. आणखी एक मोठा हादरा दिलाय. रमेश पवार सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो मात्र इथे परततोय. धाव संख्या आहे ती 23. सन्माननीय हरिश्चंद्र दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल मंगेशभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आमचे पाहुणे हरिश्चंद्र दादा पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत आहे. तसेच पाहुणे उपस्थित आहेत आमचे आदरणीय दामोदरजी चव्हाण साहेब यांचाही सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. मी मंगेशभाई पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आणि आमचे मैत्री ग्रुपचे अमरजी दळवी यांना देखील विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अमर दळवी आणि त्यांचे सर्व शिलेदार आपणास विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. रमेश पवारची विकेट यावेळी जाणं थोडंसं संकट ची घंटा वाजवत असताना 8 चेंडू 16 धावांचं योगदान. धावांचा जो म्हणजे गतिरोधक लावलं होतं नसीबने ते फोडण्यामध्ये यश मिळालं होतं ते रमेश पवारला. सेकंड ओव्हरमध्ये त्यानं तब्बल धावा कुठल्या होत्या 16. परंतु रावे संघाचा गोलंदाज ओमकार आला आणि नावाप्रमाणे संकट मोचक तो ठरला. नवीन बॅट्समन केतन कडू. वेगवान चेंडू पहा वेग किती भन्नाट आहे. खांद्याचा पुरेपूर वापर. नाका समोरून परफ्यूम डिलिव्हरी. परफेक्ट बाउन्सर इथे टाकला. काय भन्नाट गोलंदाजी. याचं प्रत्युत्तर आता हे बॅटल चांगलंच रंगणार आहे. कारण एखादा गोलंदाज जेव्हा तुमच्या समोर तिखट बाउन्सर टाकतो ना त्या सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 24 वरती 24. चांगली गोलंदाजी ओमकार कडून. मागच्या 3 चेंडूंमध्ये अवघी एकच धाव दिली. 1 विकेट घेतली. आता आक्रमणाची गरज आहे. कोलवाडी टीमला 4 षटकांमध्ये किमान 40चं टार्गेट आणि तालुका आप आहे. तालुकास्तरीय म्हणजे ही स्पर्धा आहे. या कारणास्तव याही संघाकडे कसलेले गोलंदाज हा विचार करून किमान प्रत्येक षटकामागे 10 धावा. खोलात टाकला. चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेला सीमारेषा पार. महत्वाचा चौकार येतोय. हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी टीमला धावा देतोय तो मात्र 4. स्कोर जाऊन पोहोचलाय 28 वर 28.
आपला आमदार असे आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते, चला शार्पी बंद करा, आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रयत्न करण्यात येतोय, मिडॉनला क्लिअर करून बॉल आला लॉंगॉनला, परंतु चांगली फिल्डिंग. वॉट अ फिल्डिंग. किमान आपल्या टीमसाठी 2 धावा त्याने वाचवल्या. फिल्डर होता त्या ठिकाणी प्रेम 11 पेंट संघाचा करण नारकर. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावांवरती पुन्हा एकदा एकूण धावा संख्या 30. तिसरा षटक येथे मार्गस्थ. केतन कडू चांगली बॅटिंग करतोय. धावा संख्या 30. वेगानं टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. स्वीपर कव्हरला फिल्डर पोहोचलाय. दुसरी धावेसाठी इथे केतनने थांबवलंय आणि ते बॅट्समन असेल रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय प्रशांत पाटील. तिसरा हादरा इथे मिळालाय जरूर, परंतु धावा आहेत त्या 30. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याची मी विनंती करतोय. लवकरात लवकर या. ओम साई भंगारपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे तो जयहनुमान कुंभिवली. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे टॉस आणि त्वरित या. प्रसाद घरत उपस्थित झालाय. मी विनंती करतोय जयहनुमान कुंभिवली संघाचा कर्णधार आपण त्वरित या. जास्त 3 ओव्हर धावा झाल्यात त्या मात्र 31. फिल्डिंग मध्ये थोडा बदल करत असताना गोलंदाजीसाठी येतोय नयन नाईक. 4थं षटक घेऊन यंगस्टर प्लस थोडे एक्सपिरियन्स प्लेअर घेऊन हा संघ बांधण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूनं मगाशी देखील म्हटलं की एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत. चांगली झुंज पाहायला मिळेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. 3 ओव्हर धावा झाल्या 31. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तो केतन कडू. शेवटचा षटक. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बराच काळ चेंडू हवेत राहिलाय. लॉंगॉनचा फिल्डर येतोय कॅच खाली आणि कॅच कंप्लीट. बॅट्समन आउट होतोय केतन कडू. जयहनुमान कुंभिवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. टॉससाठी त्वरित या. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय प्रसाद गरत, ओमसाई बंगारपाडा टीमचा कॅप्टन. प्रवीण पाटील मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. पेन विरोधात पनवेल अशी चालू असलेली लढत. प्रेम 11 पेन विरोधात हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी. पाहुण्यांचं आगमन होत आहे. पाहुण्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. एक उत्तम स्पर्धा, इतकी छान खेळपट्टी आहे, त्याचबरोबर ग्राउंड अफाट म्हणजे प्रश्नच येत नाही. आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू थोडा हातातून जरी निसटला गॅपमधून निघाला तर चौकार येतोय. फ्लड लाईट्स म्हणजे व्हाईट जी अगदी म्हणतो ना दुधाल रोशनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार कमी स्पर्धांमध्ये पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था आहे, जे स्टँड आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6 स्टँड, तिथे बसून प्रेक्षक वर्ग मनमुरादपणे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. चांगली स्पर्धा घेऊन आलेत आदरणीय मंगेशभाई पाटील. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिथे तैनात आहे. हातातून चेंडू निसटलाय. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र जोडण्यात यश मिळालंय. पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंच सांगतात बॅट्समन इथे पोहोचलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने स्कोर जो अडथळा तयार झाला होता तो थोडा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 33 वरती. निखिल बाबर, निश्चितच प्रत्येक षटकामागे 10चं प्राथमिक लक्ष असतं प्रत्येक फलंदाजाचं, म्हणजे किमान 10 धावा यायला पाहिजेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्या हिशोबाने आपण विचार केला
तर हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीम विचार करत असेल की किमान 40चं टार्गेट आपण समोर सेट करायला हवं, जेणेकरून आपले गोलंदाज संघर्ष करू शकतात. परंतु याही विपरीत बॅट्समनच्या अर्थातच महेशच्या डोक्यामध्ये एक चालू असेल की 40+ किमान 45च्या प्लस आपण जाऊन पोहोचलो तर आपल्या गोलंदाजांना आणखी सहाय्य जरूर मिळू शकतं. समोरच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इम्पॅक्ट मात्र चांगला झालेला नाहीये. दुसरी धाव इथे फेक होईल तत्पूर्वी मात्र प्रेम 11 पेंट संघाच्या विकेट किपरने केलंय काम तमाम. एक धाव जोडली जाते, स्कोर जाऊन पोहोचलंय 34वर 34. या धावसंख्येवर 34. 5 विकेट गेल्यात आतापर्यंत, चेंडू शिल्लक आहेत ते 3. पाहूया लेफ्टी बॅट्समन विनय कशा पद्धतीने आता बॅटिंग करणार. शेवटचं षटक टाकतोय तो नयन नाईक हा गोलंदाज. प्रेक्षकांची उदंड गर्दी या स्पर्धेला नेहमीच पाहिली मी. तालुका हा 6 तालुके आज मात्र खेळणार आहेत या स्पर्धेदरम्यान. चांगला फटका, सीमारेषा पार इथे ठोकलाय तो मात्र षटकार. 6 धावा देऊन जातील हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमला आणि या 6 धावेने स्कोर वधारतय, जाऊन पोहोचले 40वर 40. स्कोर जाऊन पोहोचलाय 40वर 40. पाहुण्यांचं दोन चेंडू शिल्लक आहेत. आता जे आपण म्हणत होतो कॉमेंट्री बॉक्समधून देखील की प्रत्येक ओव्हर मागे 10 म्हणजे 40चं कॅल्क्युलेशन आणि त्यानंतर गोलंदाजांना थोडी जास्तीची खुराक गोलंदाजी करत असताना म्हणजे थोडं अधिकतम पाठबळ या गोष्टीचा आपण विचार केला तर किमान 4 ते 5 धावा म्हणजे 2 चेंडू आत्तापर्यंत शिल्लक आहेत. या विपरीत आपण प्रेम 11 पेंट संघाचा विचार केला तो गोलंदाज नयन विचार करत असेल की आपण थोडं थांबवायला पाहिजे, समोरच्या टीमला विकेट घ्यायला पाहिजे, डॉट बॉल टाकायला पाहिजे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक अर्थातच विकेट किपर नाही ते सोडलाय झेल आणि पंच सांगतायत की आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वेस्ट साईडसाठी. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, रिव्ह्यू इथे होईल. तत्पूर्वी मी विनंती करेल अशोकजी महाराजगे साहेब शिवसेना सावरोली पंचायत समितीचे प्रमुख आदरणीय अशोकजी महाराजगे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय भाई मंगेश पाटील यांना. सन्माननीय अशोक साहेब महाराजगे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी मंगेशभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अशोक साहेब महाराजगे यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय युवा उद्योजक आमचे परमस्नेही श्रीकांत साहेब महाराजगे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. अशोक साहेब महाराजगे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मायेची शाल ही प्रत्येक वातावरणामध्ये मायेची ऊब देते. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि पुष्पांनी गुंफलेलं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक
श्री मंगेशभाई देवराम पाटील यांच्या मुख्य आयोजनाच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान सोहळा होत आहे. ओर टू माईक समीर. अद्यापही डिसिजन पेंडिंग आहे. खरोखरच मी आभार व्यक्त करेल सामाजिक कार्यकर्ते खाणावचे आदरणीय तानाजी भाऊ श्रीखंडे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गोळवेवाडीचे आदरणीय सुजितभाई शिंदे यांचं की त्यांनी आम्हाला ही बाईक पुरस्कृत केले. खूप छान अशी बाईक जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी देण्यात येईल. आणि या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय प्रथम क्रमांकापासून ते चतुर्थ क्रमांकापर्यंत ते आदरणीय श्री अंकुशप्पा शिंदे माजी सरपंच खानाव यांच्याकडून देण्यात आलेले. त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल एवढी पारदर्शकता मी कुठेच पाहिली नव्हती बाई. हे सर्वांच्या समोर आणि ऑन अंपायर आणि पंच इथे डिसिजन देत आहेत की असेल नो बॉल, नो प्लस धाव घेतले. यस एक धाव घेतलेली आहे म्हणजे नो प्लस 1 अशा 2 धावा. धावसंख्या 42 आणि फ्री हिटचा चेंडू. मी पुन्हा एकदा विनंती करतोय मैत्री ग्रुप पेण पूर्व विभाग चे अमर दळवी आणि त्यांचे सर्व सवंगडी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. समीर या ठिकाणी एक स्वागत घेतोय. सन्माननीय समालोचक एरुणकर सरांचं या ठिकाणी स्वागत होतं. मी विनंती करतोय मंगेशभाईंना की आपण आपल्या शुभ हस्ते एरुणकर सरांचं स्वागत करायचं. आपल्याला इंग्लिश बोलताना ताता थैया होते, परंतु ते इंग्लिश तेव्हा बोलायचे 10-15 वर्ष अगोदर. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित लोअर फुल टॉस त्याला कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफच्या वरतून येतोय तो मात्र हा षटकार. महेश आगलावे या ठिकाणी उपस्थित प्रवीण युवा चव्हाण उद्योजक बोलतोय षटकार. जितू देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी भाईंना विनंती करते की जितेंद्र देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच 2022 पर्व तिसरं या आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होत आहे. मी सुद्धा या ठिकाणी आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं खेळाडूंचं तसेच मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सिताऱ्यांनी या मॅच मध्ये हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडीला शिरकाव करण्याची मुभा दिली. षटकार लगावलाय आणखी एक, परंतु फसला इथे बॉल आणि कॅच ड्रॉप देखील झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आलाय. बॅट्समन होईल रनआउट. सत्र इथे झालंय समाप्त. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी टीमने धावा कुठल्यात पहिल्या सत्रामध्ये 49. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अर्थातच प्रेम 11 पेड या संघाला धावा करायचे 24 चेंडूंमध्ये 50. आणि आता आपण जाऊया टॉसकडे. जे हनुमान कुंबिवली संघाचा कर्णधार आपण त्वरित या टॉससाठी पावणे यांचं आगमन झालं इथे. सन्माननीय विनायक साहेब गायकर यांना विनंती आपण मंचावरती यायचं. 24 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज. जास्त वेळ घेऊ नका, एक लक्षात ठेवा. लवकरात लवकर विनायक गायकर यांना विनंती आपण मंचावर यायचं. टॉससाठी या जे हनुमान कुंबिवली संघाचा कर्णधार आपण त्वरित या. संजय सोळंकी आपण आता वेळ करू नका. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार दुसऱ्या षटकापासून या ठिकाणी उपस्थित आहे. यस टीमचा कॅप्टन येतोय संजय सोळंकी, अर्थातच इक्कू. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ खालापूर तालुका हाफमध्ये डेंजरस फॉर्ममध्ये असलेला खालापूर तालुका आणि त्यांच्या विरोधात एक ताकदवान संघ ओमसाई बंगारपाडा यांच्या दरम्यान होईल लढत. सलग मॅचेस खेळवण्यात येईल हे लक्षात असू द्या. विजेत्यांमध्ये सेकंड राऊंड खेळवला जाणार नाही, या आयोजकांकडून सूचना आहे. हॅलो शशीभाऊ विचार सावंत यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे.
शशीभाऊ मोरे यांना विनंती की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये चला खालापूर संघ आणि ओमसाई भंगारपाडा नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज. चला अमित, आपण एक लक्ष केंद्रित करूया की आपल्याला वेळ जास्त घ्यायचा नाहीये. लवकरात लवकर मॅचेस आपल्याला आयोजनाबद्दल सुद्धा बोलायचं खूप महत्वाचं असतं. आयोजन कसं असतं ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मॅचेस होतच राहतात आणि होतील. चला इनक्रेडिबल खालापूर संघाचा कर्णधार संजय सोलंकी. ओमसाई भंगारपाडा आणि खालापूर यांच्यामध्ये टॉस होतोय. मिस हेड इज कॉल. इट इज अ कॉल फॉर हेड. ओमसाई भंगारपाडा आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला. काय आहे निर्णय? निर्णय 5 मिनिटांनी कळवतो मी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण घेतला निर्णय. क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय. तुमच्या समोर एक असा खेळाडू आहे कर्णधार इनक्रेडिबल खालापूर. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवला मागच्या वर्षी. तो खेळाडू तुमच्या समोर आहे कर्णधार या नात्याने आणि त्यांचा मोठा संघ आहे. त्यांच्याबद्दल काय असेल स्ट्रॅटर्जी? संघ तर खूप मोठा आहे. यावर्षी ते फॉर्ममध्ये आहेत आणि आम्ही रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांच्या म्हणजे आमच्या मॅच होत असतं तर आम्हाला एकमेकाचं डावपेच माहीत आहे. मी वाटतंय संजय सोलंकीकडं. सर ही पदवी तुम्हाला आहेच. संजय सर सोलंकी इकू या नावाने प्रसिद्ध आहेत. इनक्रेडिबल खालापूर या संघाच्या माध्यमातून तुम्ही रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळलात आणि खालापूरला विजेतेपद पटकावून दिलं. त्याचं आयोजन आणि आता मंगेशभाई पाटील यांचं आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगा? आयोजन मला बोलायची काही गरजच नाही कारण की सगळ्या प्लेयरांनी सांगितलं सर कसं आयोजन. आता तुमच्या समोर ओमसाई भंगारपाडा आहे. थोडासा युवा टॅलेंट हा संघ आहे. तुमचा अनुभवाचा संघ आहे. तुमची काय असं स्ट्रॅटर्जी आता यांच्या विरोधात? समोरचा संघ खूपच चांगला आहे कारण की ते वाटतं युवा पण युवा नाही, सगळे कसलेले खेळाडू आहेत आणि त्यांची स्ट्रॅटेजी आपण ग्राउंडवरतीच बघूया. शेवटचा प्रश्न आहे मला. तुम्ही अनुभवी आहात, बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलात. देवगडसारखी ट्रॉफी, मोठी ट्रॉफी, रत्नागिरीसारखी ट्रॉफी खेळलात. पहिले 11 स्टार संघाकडून तुम्ही खेळत होता. तुम्ही अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे. मला वाटतं आता यंग टॅलेंट समोर होत आहे. तुमच्या मार्फत संदेश काय द्याल युवा टॅलेंटला? युवा टॅलेंटला एवढंच सांगतो, आपला गेम चालू आहे तोपर्यंत आपण क्रिकेट खेळा. बाकीची कुठली हवा आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका आणि फिटनेस ठेवा. थँक्यू. हे होते संजय सोलंकी आणि दोघांनाही शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू माईक तुषार धुमाळ. ह्या 24 चेंडू आणि धावा करायचे त्या मात्र 50. निश्चित अमित, मॅचकडे पुन्हा एकदा आपण लक्ष केंद्रित करूया. 24 चेंडू 50 धावा संख्येची गरज आहे. टॉस इथे जिंकलाय ओमसाई भंगारपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. 24 चेंडू 50 धावा संख्येची गरज असताना सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. सुशांत पाटील आणि त्याच्या समवेत बादल मात्रे ही सलामीची जोडी दाखल झाले. गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. अर्थातच दोन्ही बाजूनं चेंडू वळवणारा एक विख्यात गोलंदाज अर्थातच करण घनसोलकर. परंतु या आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये तुषार धुमाळ यांचा आवाज. 24 चेंडू 50 धावा संख्येची गरज. धन्यवाद समीर सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ. माझ्या सोबत नारंगी गावचा गोड आवाज रायगड निवेदक अर्थातच सन्माननीय अमितजी देशमुख अर्थातच माझ्या सोबत जोडले गेलेत. या मंचावरती मी पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आणि स्वागत निश्चित खेचलेला हा चौकार. 50 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. प्रेम 11 पेन विपक्ष मात्र हिमांशू एंटरप्राइजेस.
कोलवाडी या संघामध्ये चालू असलेला हा संघर्ष आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण ज्यानं पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू मारण्यास भाग पाडला. एक धाव मात्र येते. एका धावेच्या माध्यमातून टोटल धाव पलकावरती धावा जमा झाल्या त्या 5. सुशांत आणि बादल ही जोड साखळी मैदानामध्ये आहे. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज बादलला बघतोय. बादल एक पेन परिसरातील दादा फलंदाज आहे, ज्याच्या भात्यामध्ये बरेचसे शस्त्र अस्त्र आहेत. मोक्याच्या क्षणी हा मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे आणि तोच फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहे. करणला विचार करावा लागेल. P1चं हे षटक 50 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. अर्थातच आपण ऐकतोय नागेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून भव्य नाईट क्रीडा स्पर्धा आजची 3री रात्र आहे आणि 3ऱ्या रात्रीमध्ये चालू असलेला हा पहिल्या मॅचचा थरार. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा, तिखट मारा, अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी करतोय करण घनसोलकर, मॅन फ्रॉम अंबिवलीचा हा खेळाडू, ज्यानं कमी दिवसामध्ये खूप जास्त उंचाचं शिखर मात्र चढलंय आणि गोलंदाजी देखील भेदक याची सातत्यानं आपण पाहिले. यावेळेस जोरकस फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र चुकला आणि या चुकीला माफी नाही. इष्टक्षकानं मात्र सुरेख झेल टिपलाय. ऐकू एक सुमधुर संगीत DJ पास्कोच्या माध्यमातून. चषक 2022 हे माध्यमे तमाम क्रीडा रसिक मात्र या मॅचचा आनंद घेतोय आणि ज्या थाटामाटात मॅच सुरू आहे त्याच थाटामाटात मात्र प्रत्येक प्रेक्षकांसाठी बसण्याची सोय देखील केली गेली. माझ्या समेत या 36 विभागातील VMPLचे सूत्रसंचालक, त्याचबरोबर रायगड जिल्हा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार ज्यांना नावाजलं गेलं, अलिबाग कोळीवाडा सूत्रसंचालक पुरस्कार देखील यांना मिळाला. त्यानंतर पेन पूर्व विभागातील स्वराज्य सन्मान पुरस्कार, या तिन्ही पुरस्कारातनं ज्यांचा गौरव झाला ते सन्माननीय अमितजी देशमुख माझ्या सोबत जोडले गेलेत. नक्कीच आज या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत निश्चित त्यांच्या शब्दसुमनानं केलं जात आहे. प्रत्येक खेळाडूचं वर्णन देखील त्यांच्या शब्दसुमनानं आपण ऐकतोय. अर्थातच माझं परम भाग्य मी त्यांच्या सोबत जोडलं गेलोय. पुन्हा एकदा त्यांचं मी या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. भाई मंगेश पाटील यांच्या माध्यमातून ही शृंखला आपण बघतोय. तर नेक्स्ट बॅट्समन विजय भोसले मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. विजय ज्याच्या नावातच बरंच काय, तो बरंच काय करण्याची क्षमता मैदानामध्ये ठेवतोय. यावेळेस गुन्हा टेक तमाशा देख रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आउट ऑफ द बार. ऐकतो याची देही याची डोळा. सन्माननीय अमोलजी एरनकर साहेबांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे, जे पेन पूर्व विभागातील एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. त्यांचं मी या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. माझ्या समेत अमित देशमुख या व्यासपीठावरती आहेत. याआधीचा शॉट आपण पाहिला अतिशय दर्जादार होता, पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि हा फटका देखील सीमारेषा ओलांडतोय आणि झटका किती धावांचा येणार तर नक्कीच पंचांचा इशारा येतो. या चेंडूवरती आल्या 4 धावा. अमित, आपण बघतोय आजच्या रात्रीमध्ये तमाम मान्यवरांची मांडी आली आणि या मैदानाच्या दिशेनं 4ही दिशेनं आपण पाहिलं तर भगवा डौलानं फडकतोय आणि या भगव्या ध्वजाखाली आता मात्र प्रेक्षक वर्ग एकवटलाय. काय म्हणाल या मॅचच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक आले त्यांचं स्वागत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही प्रेमाची खातर आज आपण पाहतोय मंगेशभाईंचं असलेलं, पाटील यांचं असलेलं प्रेम, प्रत्येक मान्यवरांवर असलेलं प्रेम आणि प्रेक्षकांवर असलेलं प्रेम, या 36 विभागावर असलेलं प्रेम
खालापुरावर असलेलं प्रेम आणि याच नात्यानं, या प्रेमाच्या धाग्यानं अतूटपणे बांधलं आहे मंगेशभाईंनं. मंगेशभाई पाटील यांचं जे काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली प्रगती, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या वाक्याला जपत मंगेशभाईंनी या खालापूर तालुक्यामध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कामं आणली, ती कामं करून दाखवली. आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास, त्यांचं शैली ही प्रत्येकाला आवडते. आणि या प्रेमाखातरच आज हा प्रेक्षक वर्ग या तिसऱ्या दिवशी बांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मी माझ्या शब्दसुमनाने निश्चितपणे स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अतिथी हा आपल्या घरचा पाहुणा आहे आणि त्या अतिथीचं अगत्यपूर्व स्वागत सन्मान करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपली हिंदू संस्कृती, आपले संस्कार, आपली रूढी परंपरा, आपले रीतिरिवाज हे आपल्याला नेहमी सांगते की आपल्या घरी आलेला पाहुणा त्याचं अगत्यपूर्व स्वागत सन्मान करणं आपलं गरजेचं आहे. आणि म्हणूनच उपसरपंच चषक 2022 नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत या सामन्यामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्याचं मंगेशभाई पाटील स्वतः किंवा रवी शेठ पाटील असतील किंवा ज्ञानेश्वर पाटील असतील, हे स्वतः त्यांच्या आयोजनाच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मायाची शाल आणि उबदार पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतात. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अमर साहेब दळवी यांचं या ठिकाणी स्वागत होतं आहे. मी विनंती करतोय रवी सर पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. निश्चित मान्यवरांचं स्वागत तर होतच आहे, पण गोलंदाजीकडे आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय उमेश माळी. कॅमेरा जरा लक्ष द्यायचं इकडं स्टेजवरती. स्वागत होतं आहे दळवी सरांचं. सन्माननीय मंगेशभाई यांचे बंधू, युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व सन्माननीय रवी शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं स्वागत आज आपण पाहतोय. त्यानंतर स्वागत करायला ओळूया पेंटचे समालोचक येरुणकर सर यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी रवी सर पाटील यांना विनंती करतो की आपण येरुणकर सरांचं स्वागत करायचं आहे. निश्चित तुषार सर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय दर्जादार सामने पाहायला मिळतात, अतिशय चांगले स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा या ठिकाणी चौकार येतोय, निश्चित संजीवनी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतं. मंगेशभाई पाटील यांचं हे तिसरं पर्व आहे. पहिलं पर्व भोकरपाड्याच्या सुमजाई मैदानावरती झालं, दुसरं पर्व याच साई एंटरप्राइजेस मैदान याच्यावरती झालं, आता तिसरं पर्व आहे. ही डे नाईटची शृंखला, फ्लड लाईट्स आपल्याला सफेद लाईट्स पाहायला मिळतात, डीजे सिस्टीम, एवढं भव्य दिव्य स्टेज आणि मोठं मैदान उपलब्ध करून देईल. काय सांगाल तुम्ही या आयोजनाबद्दल, मंगेशभाईवर केलेलं प्रेम आणि हे आयोजन? निर्णायक क्षणी आपण बघतोय चौकार आला आणि धावफलकावरती धावा जमा झाल्या त्या टोटल 19. सातत्याने भाई मंगेश पाटील यांचा उल्लेख होतोय, ज्यांनी मी तर म्हणेल लाजवाब कामगिरी केली आहे. डीजेचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतोय, विद्युत रोषणाई, ज्या फ्रंट स्लाइडमध्ये चालू असलेले मॅच, प्रेक्षकांसाठी जे स्टँड्स बनवलेत ते खास मी तर म्हणेल या स्पर्धेची परभणी आहे. प्रत्येक प्रेक्षक येऊन त्या स्टँडवरती बसतोय आणि मॅचचा आनंद घेतोय. म्हणजे त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आयबा कॅचसाठी देखील पारितोषिक आहे याच व्यासपीठावरनं. आणि मी तर म्हणेल माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला बसण्याची संधी या मोठ्या व्यासपीठाकडनंच आपल्याला पाहायला मिळाली. तळागाळातील खेळाडूंना एकत्र येऊन चांगला कसा प्लॅटफॉर्म निर्माण होईल ही संधी देखील भाई मंगेश पाटील साहेबांच्या वतीनं उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून आपण बघतोय. एक चांगला उद्दिष्ट, एक चांगला प्रयत्न सातत्यानं भाई मंगेश पाटील साहेबांचा पाहायला मिळतोय. आजच्या या धावपळीच्या युगात, या कोविडच्या युगात मुठभर मी तर म्हणेल इंचभर जागा कोण सोडत नाही, पण हे मैदान अक्षरशः त्यांनी मैदान खेळाडूंसाठी 24 तास खुलं केलंय, ते सुद्धा लाईटी सकट. ही मी तर म्हणेल भाई मंगेश पाटील साहेबांचं खरं प्रेम आहे या खेळावरती, या खेळाडूंवरती, या तमाम खालापूर गावातील, खालापूर तालुक्यातील सर्व या क्रीडा क्षेत्रातील तळागाळातील खेळाडूंचं हे योगदान देणारं एक मोठं व्यक्तिमत्व आहे अर्थातच भाई मंगेश पाटील. निश्चित तुषार सर, मंगेशभाईंचा जर विचार केला तर हे मैदान उपलब्ध केलं आहे. पूर्ण VMPL किंवा MPL असेल, खालापूरमधील प्रत्येक खेळाडूसाठी एक उभा राहावं किंवा खेळाडू वरती जावा, त्यांनी आकाशात गरुड झेप घ्यावी किंवा रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळावं किंवा नॅशनलाइज IPLमध्ये खेळावं याची त्यांची इच्छा आहे. म्हणूनच मैदान प्रॅक्टिससाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. 24 तास 12 महिने हे मैदान उपलब्ध असतं. ज्या खेळाडूला प्रॅक्टिस करायची ते येऊन खेळू शकतो. 2020च्या मॅचेस, 20 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी खेळल्या जातात. पावसाळ्यात सुद्धा या स्पर्धा होतात. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुषार,
सातत्यानं नक्कीच उल्लेख होतो या मैदानावरती असा एखादा खेळाडू तयार व्हावा जो 2020 असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा रायगड डिस्ट्रिक्ट असो, या माध्यमातून आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून खेळ करताना पाहायला मिळावा. असा एक मात्र हिरा आता थोड्याच दिवसात चमचमता तारा आपल्याला पाहायला मिळणार. आयुष परबळकर REC खेळूचा हा खेळाडू आहे जो कालच रात्री जयपूर या ठिकाणी नेट प्रॅक्टिससाठी रवाना झालाय. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या छत्तीस विभागातील सर्व खेळाडूंच्या वतीनं. अर्थातच भाई मंगल पाटील यांच्या माध्यमातून मी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळासाठी. पण मॅचकडे देखील पाहूया जिथे 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 50 धावांची गरज होती. ही टीम प्रेम 11 पेन संघाला विरोधात हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाच्या माध्यमातून टोटल धावफलकावरती लागल्यात त्या 20. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अमितसर धावांची गरज आहे ती 30. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी आपण संधी देखील देऊया डीजेला. होऊन गेला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेत मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं महादिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नाईटची शृंखला आपल्याला ही रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातमध्ये हा सामना आपण पाहतोय. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे निश्चितपणे या ठिकाणी. आणि बघा तुषार सर, आपण पाहू शकाल की ह्या मॅचेसचा आनंद कुठपर्यंत पोहोचलाय. कुठकुठना मॅचेस पाहतात. दुबईवरून या ठिकाणी स्टार क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून मंगेशभाई पाटील यांची ही मॅच टुर्नामेंट आपण पाहतात. छगन पाटील दुबईवरून थेट पाहतात, त्यांच्या शुभेच्छा आल्यात. बघा आपली ही मंगेशभाई पाटील यांचं प्रेम किंवा ह्यांचं आयोजन दुबई पटपर्यंत पोहोचलंय. महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, ते दुबईपर्यंत पोहोचलं. हीच त्यांची एक खासियत राहिलेली आहे. त्यांचा उद्देश आला की या मैदानावरतून 101 खेळाडू तयार व्हावे ही संकल्पना त्यांनी पुढे मांडलेली आहे आणि क्रिकेटचा प्रेम आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. उजव्या हाताचा गोलंदाज सुशांत यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ्ट झाला पण तिथे मात्र क्षेत्रशक्ती येणार. यावेळी मात्र कोणताही चूक घडणार नाही. यावेळी मात्र झेलबाद. फलंदाज बाद. बॅक टू पविलियन. उपसरपंच चषक 2022 हे माध्यम तालुका वाईज हाफ मध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. तालुक्यातील रती महारथींचा खेळ. आता पेन तालुक्यातील खेळाडू मात्र खेळ करतात प्रेम 11 पेन संघाच्या माध्यमातून. तर पनवेल तालुक्यातील खेळाडू खेळ करतात हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाच्या माध्यमातून. गरज आहे 11 चेंडू आणि 30 धावांची. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये गेलाय कुमार. ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बरंच काही चेंज करू शकतात. आता गेम चेंज करणारा येणारा फलंदाज गेम चेंजर करतोय का गोलंदाज सातत्याने चेंडू फेकून या गेमला चेंज करतोय हे ऐकवण्यासाठी मी अमित सरांना मात्र मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अतिशय चुरशीचा सामना शेवटपर्यंत जाईल ही अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाला असेल. खरं तर कष्ट करावे लागतील या ठिकाणी 11 चेंडूवरती 30 धावा करण्यासाठी. पेण या संघाला खरं तर सर आयुष्यात मध्ये कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे जर कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. तुम्हाला यश निर्माण करायचं असेल ना सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, आकांक्षा, चिकाटी आणि ध्येय विजन असलं पाहिजे तर निश्चितपणे यश पूर्ण करता येतं. यावेळी मात्र बॅटची ग्लास होतोय, चेंडू जातोय
स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा पलीकडे येतोय. प्रीतम सरांचा इशारा चौकार डीजे. जी मांदियाळी झाले प्रेक्षकांची त्याच्यावरती हे गाणं आधारित आहे बघा. म्हणजे उपसरपंच चषकमध्ये मांदियाळी झाले खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे उतुडुंब मैदान भरलेले आहे. आणि या मैदानाच्या भोवती जर आपण पाहिलं तर फ्लड लाईट्स बंद करायच्यात, डीजे शार्पी बंद करायचे आहेत. 26 धावांची आवश्यकता आहे आम्हाला. आमचे लॅपटॉप अतिशय जबरदस्त गुणलेखकांच्या माध्यमातून आशिष मालुसरे आम्हाला सांगतायत की अजूनही 26 धावांची गरज आहे पेन 11 संघाला. 24 धावा धापलकावरती आहेत. जवळजवळ अर्धशतक टार्गेट केलं होतं, सेट केलं होतं. 50 धावांची आवश्यकता होती. 24 धावा धापलकावरती आहेत पेन 11 संघाच्या. आता मात्र 26 धावांची गरज आहे. बसण्यासाठी स्टँड अतिशय चांगल्या दर्जाचे, हे प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. यावेळी पंचांकडे अपील आणि मेन अंपायरनी बोट यावेळी उंच केल्या. निश्चितपणे फलंदाज बाद होतोय. डीजे शिवसेना शिवसेना आणि शिवसेना हे शिवसेनेचं रक्त भगवं रक्त आज प्रत्येक मराठी माणसात जर असेल तर सन्माननीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने उभा आहे. त्यांनी पाठीचा कणा ताठ करून जगाला शिकवलं. एक महत्त्वाचं वाक्य, इगो इज नॉट इम्पॉर्टंट इन लाईफ बट सेल्फ रिस्पेक्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांनी तेच शिकवलं. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमावू नका. इगो तुमचा महत्त्वाचा नाही, अहंकार महत्त्वाचा आहे. तुमचं स्वाभिमान तुम्ही कमावू नका. दुसऱ्याच्या उंबरट्यावर तुमचं स्वाभिमान विकू नका. बाळासाहेबांनी जगाला शिकवलं. ही महत्त्वाची शिकवण देऊन बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांची विचारधारा आज प्रत्येक मराठी माणूस जपतोय. आणि हीच विचारधारा पुढे घेत मंगेशभाई पाटील आज या क्रिकेटच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भव्य आणि दिव्य ही नाईटची शृंखला आपल्याला पाहायला मिळते. ही रजनी स्पर्धा पाहायला मिळते. ही रजनी स्पर्धा गेली कित्येक दिवस, कित्येक रात्र, कित्येक दिवस अतिशय VMPL विभाग झटतोय, मेहनत करतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मंगेशभाई पाटील यांच्यावर असलेलं प्रेम, VMPL विभागाची मेहनत आणि सर्वच गोष्टी आज पणाला लागल्यात ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तुषार धाफलकावरती धावा आहेत 25 धावा. आता मात्र अर्धलक्ष सेट झालाय. मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल तो इन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता फिर दो बनती है. मंजिल अर्धी पास झाली आहे, अर्धी मंजिल बाकी आहे. फुलटॉस चेंडू यावेळी लान्स करण्याचा प्रयत्न कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. सर्कलच्या बाहेर चेंडू गेला, अडवला. एकच धाव मिळते. सिंगलला प्राधान्य दिलं. 26 धावा धापलकावरती आहेत. आता 24 धावांचं लक्ष आहे. समीकरण बदलत चाललंय. तुषार सर आमच्या जोडीला आहेत. निश्चितपणे प्रवीण सर दुगाडे, समीर सोमणे, व्हॉइस ऑफ खोपोली, निश्चितपणे तुषार धुमाळ आमच्या बरोबर असनील होते, मगाशी राहुल देशमुख होते गुंडलेखाचे महोदय. आता मात्र आशिष मालुसरे आहेत. निश्चितपणे चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. समीकरण तुषार बदललंय. आता समीकरण थोडं वेगळं झालंय. आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळी 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना यावेळी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. काय सांगाल? फटकेबाजी आवश्यक असताना विकेट आता गळती लागली. निर्णायक क्षणी आता मौके पे चौका, ऐसा लगाना पड़ेगा धक्का कि लगेगा छक्का और पब्लिक होगी हक्का बक्का. 7 चेंडू आहेत आणि गरज आहे 24 धावांची. निर्णायक क्षणी निर्णायक फटका मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस मिडविकेट क्षेत्राच्या बाहेर वाघाची दहाड, फोडला पहाड. मोक्यावरती आलेला एक नवसंजीवनी निर्माण करणारा येतोय षटकार.
निक नकोय, टाइम इज मनी. मीटिंग घेऊ नका, अन्यथा पंच फायनलाइज करतील. 20 मिनिटाचा अवधी दिला गेला होता, त्यातले 17 मिनिटं झालेली आहेत. चला टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका, कृपया बिल्डिंग फैलवायचे आहे. जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला सूचना करण्यात येईल, आता पॅनलाइज होईल. पंचांकडे निर्णय दिलेले आहेत, त्यांना सूचना देखील केलेल्या आहेत. पंच त्यांना सूचित करा, जास्त वेळ घेऊ नका. निर्णायक क्षणी आलेला षटकार. आता मात्र 6 चेंडू आणि गरज आहे 18 धावांची. आपण बघू शकता, स्क्रीनचा देखील उल्लेख केला पाहिजे. बघा, आपण उजव्या साईडला समालोचनाच्या उजव्या साईडला स्क्रीन आहे. प्रत्येक प्रेक्षकाला जर चेंडू दिसत नसतील मैदानावरती तर स्क्रीनची उपलब्धता दिलेली आहे करून. निश्चित मंगेशभाई पाटील यांनी सातत्यानं खेळाडूला देखील विचारता कामा नये धावा किती पाहिजे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आपण कशा पद्धतीने चेंडू वेगला असो, आपण कशा पद्धतीनं चेंडू मारला, त्याचबरोबर धावा पाहिजेत किती, आपण केल्यात किती, याचा उल्लेख देखील स्क्रीनवरती सातत्यानं होतोय. ज्या गोष्टीची नेहमी खेळाडूंना कमतरता भासली, ती गोष्ट मात्र या मैदानावरती आयोजनाच्या माध्यमातून भाई मंगेश पाटील यांनी पूर्ण करताना आपल्याला मैदानावरती आपण सातत्यानं पाहायला मिळते. निश्चित टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. त्या मॅचेस युट्यूब लाईव्ह पण सुद्धा पाहू शकता. याच्यामध्ये स्टार क्रिकेटचा खूप महत्त्वाचा रोल आहे अदा करते. आज दुबईपर्यंत मॅचेस पोहोचल्यात. निखिल बाबर असलेले ऑपरेटरच्या भूमिकेत, कॅमेरामॅन असतील आमचे MJ आणि आश्रय. ही कॅमेरा भूमिकाची महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक चेंडू अतिशय योग्य पद्धतीने टिपला जातोय. ही भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असतात. म्हणजे प्रत्येकाचं योगदान हे श्रेष्ठत्वाला जातं, म्हणूनच या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होतात. तुषार 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. डावखुरा फलंदाज समोर उभा. यावेळी बॅटची कडा लागून चेंडू मात्र थर्डस्लिपमध्ये जातो. थर्डमॅन येतो तिथे मात्र एक दाब दिसण्याचा प्रयत्न. तद्वर मात्र सिंगलला दिलं प्राधान्य. धापलकावरती धावा आहेत. आता मात्र 1नी धापलक वाढत आहे. 33 धावा, डबल तेरी. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3 षटकारांची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाटील अतिशय चांगली काम करतोय. फलंदाजा रोखण्याचं काम करतोय. मागच्या चेंडूवर षटकार आला, तिथे मात्र थोडंसं समीकरण बदल गेलं. पण 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना मात्र पेन 11 संघ प्रयत्न करतोय, पराकाष्ठा करतोय, मेहनत घेतोय, जिद्दीने प्रयत्न करतोय. एक ध्येय समोर ठेवलंय. या मॅचेसमध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर मात्र जिंकावं लागेल. विजय तुम्हाला घेऊन जाईल. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. तात्या मोगारे अर्थात दिनेश तात्या मोगारे यांची खूप मेहनत मी गेल्या 3 दिवसापासून पाहतोय. तात्या मोगारे प्रत्येक मान्यवरांचं मला अपडेट येतं आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं योग्य पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे किंवा मेहनत घेतात. त्यांचं सुद्धा मी कौतुक करेल की मंगेशभाई पाटील यांच्या आयोजनामध्ये तात्या मोगारे यांचा खूप मोठा रोल आहे. चला चालू करा. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता प्रॉपिंग क्रीज वरती ओमकार पाटील. फुलटॉसचा चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू सर्कलच्या बाहेर अडवला जात आहे. सिंगलला दिलं प्राधान्य. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईकचा फलंदाज याला दिलं. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेने मात्र थेंबे थेंबे तळे साचे. पण इथे मात्र एक धाव गरजेचं नाही, इथे मोठे फटके गरजेचे आहेत. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता ना. एखादा षटकार या सामन्याला, या संघाला संजीवनी देऊ शकतो. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एखादा षटकार, एखादा चौकार या पेन 11 संघाला एक संजीवनी देऊ शकतो किंवा पुढे घेऊन जाऊ शकतो. या सामन्यामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग स्टार क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नारंगीचे सुद्धा बरेचसे प्रेक्षक आज रात्रभर हे सामने पाहतात. त्यांचं देखील नारंगीच्या सर्व सपोर्टरचं मी मनापासून स्वागत करतो. यावेळी मात्र चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये होता. सिंगलला दिलं प्राधान्य. बघा किती अटीतटीवरती सामना आला. म्हणजे प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलतोय. ते फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू असताना सुद्धा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. अमोल जाधव यांनी मंचावर यायचंय. अमोल जाधव आपण कृपया मंचावरती यायचंय. सन्माननीय नगरसेवक अमोल साहेब जाधव, आमचे परम स्नेही, अतिशय जवळचे निकटवर्ती आमचे मित्र अमोल साहेब जाधव यांना विनंती आहे की मंचावरचं. यावेळी मात्र आल्या स्वागत केलं अमोल सरांचं. षटकार आणि चेंडू जाते सीमा पार. हवाई सफर षटकार.
यस इजे थँक्यू. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 41. शेवटचे 2 चेंडू 9 धावांची गरज. जिंकण्याची मजा तेव्हा जास्त येते जेव्हा सारं जग तुमच्या हरड्याची वाट बघत असतं. आता या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, या मॅच मध्ये मजा आहे, या मॅच मध्ये रोमहर्षक एक क्षण मात्र येणार आहे. कारण गरज आहे 2 चेंडू आणि 9 धावांची. मॅच जर प्रेक्षकांना आवडली असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती पडलाय प्रश्नचिन्ह. चेंडू फेकायचा निर्धाव का घ्यायची विकेट, तर दुसरीकडे फलंदाज मात्र विचार करतोय मारू का षटकार का मारू चौकार. 2 चेंडू तुषार आणि 9 धावांची आवश्यकता आहे. खरं तर असं म्हणतात की वाघ जखमी झाला तरी तो शिकार करणं सोडत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा येतो दहशत. तीच दहशत, तोच इरादा स्पष्ट करत पुन्हा एकदा शिकार करण्यासाठी मला वाटतं आलेला फलंदाज ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र बॅटचा आउटसाइड एज लागलाय. चेंडू सरळ फसलीमध्ये अडकत जातो. इथे मात्र तू मै यावेळी तू येणार का मी येणार. इथे कुठेतरी फंबल झाला. एक फलंदाज आणि क्षेत्राच्या मध्ये थोडंसं फंबलिंग झालं. तिथेच मात्र विकेट गेला. रनआउटच्या स्वरूपात बांधणारा फलंदाज ओमकार पाटील. हा निर्णायक क्षण असेल. जवळजवळ आता मॅच एका बाजूने झुकताय. 1 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे 8 धावांची. मला तुषार सर सांगतायत की एखादा खराब चेंडूच या ठिकाणी पेन 11 संघाला तारू शकतो. पण यावेळी मात्र हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ विजयाच्या जवळजवळ उंबरठ्यावर पोहोचला. पण क्रिकेट हा रंग बदलला सरडा आहे. एक धावांची किंमत ही क्रिकेटरला माहिती आहे. एक मताची किंमत राजकारणाला माहिती आहे आणि एक गोष्टीची किंमत सर्वसामान्यांना माहिती आहे. इथे मात्र 1 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे 8 धावांची. कोणता चेंडू खराब पडेल का कोणता चेंडू समीकरण बदलून टाकेल हा येणारा काळ, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 1 चेंडू पूर्णपणे सन्नाटा शांत झालाय. क्रिकेट शांत झालं मैदान. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. ओहो, प्रयत्न चांगला होता पण यावेळी मात्र प्रयत्न जरी यशस्वी झाला असला तरी मात्र पेन 11 संघ यावेळी मात्र पराभूत होतोय. या पराभूत झालेल्या संघाचं या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवल्याबद्दल अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेत या सामन्यामध्ये विजय झालेल्या हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाचं मनपूर्वक अभिनंदन.